प्रश्न क्रमांक 52 आपल्याला दिलेला आहे. इथं हॅश, त्यानंतर LQT, त्यानंतर AJM आणि या ठिकाणी दिलेलं आपल्याला प्रश्नार्थ चिन्ह. ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की हॅश आणि प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवर कोणता समजा कोणते अल्फाबेट येणार. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जर आपण या ठिकाणी वापर करतो म्हटलं, इथं आहे हॅश, इथं आहे हॅश बरोबर JPR, त्यानंतर इथं पर्सेंटेज बरोबर दिला CKO. मग आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येते की जे नंतर जे नंतर काय येणार KL, प्रश्न 2 प्लस केलेला आहे, PQ प्लस केलेला आहे 1, त्यानंतर RST म्हणजे प्लस किती केलेला आहे 2, म्हणजे 2 1 2 असा प्लस केलेला आहे. मग इथे जर का विचार करतो म्हटलं तर या ठिकाणी जर CK, ठीक आहे, मग A नंतर इकडेच पाहिजे, तर A नंतर कोण किती प्लस केले 2, त्यानंतर इथे किती प्लस केलं JK 1, त्यानंतर M नंतर किती प्लस केलेला MNO म्हणजेच किती प्लस केलं 2, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येणार, म्हणजे 2 प्लस 1 प्लस 2 प्लस 1 प्लस अशा प्रकारे जोडी बनते. 53 प्रश्न क्रमांक 53. सोफिया, प्रणव, अनंत, वर्षा, शिराज पायऱ्यावर उभ्या. वर्षाच्या लगतच्या खालच्या पायरीवर प्रणव आहे. वर्षा जे आहे वर्षाच्या लगतच्या खालच्या पायरीवर कोण आहे म्हणजे प्रणव आहे. त्यानंतर अनंत आणि वर्षा यांच्या दरम्यान दोघे जण आहेत. अनंत आणि वर्षा, समजा आपण या ठिकाणी अनंत घेतलं आणि वर्षा याच्या दरम्यान दोघे जण आहेत. शिराज सोफियाच्या लगतच्या वरच्या पायरीवर, सोफिया इथं आहे समजा, म्हणजे वरच्या पायरीवर कोण आहे म्हणजे शिराज, तर बरोबर मध्यभागी कोण आहे, बरोबर मध्यभागी कोण आहे सोफिया, क्रमांक सोफिया. प्रश्न क्रमांक 54. इंग्रजी अक्षराच्या पर्यायातील क्रमांकाचे अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यास कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो व कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. म्हणजे आपल्याला दिलेला या ठिकाणी 13, 15, 15 आणि 14, म्हणजे 13 वर या ठिकाणी कोण येते M, 15 वर कोण येते O, 15 कोण येते O, त्यानंतर N किती येते 14 वर, म्हणजे इथं काय झालं मून. त्यानंतर 23, 15, 18 आणि 11. 23चा जर का आपण या ठिकाणी विचार करतो म्हणलं W, ठीक आहे, त्यानंतर 15 वर कोण येते O, 18 R आणि 11 वर कोणतं येते K म्हणजे वर्क. त्यानंतर 7, 15, 2 आणि 4. 7 वर G येते, आपलं G येते, 15 वर O येते, 2 वर B येते आणि 4 वर समजा या ठिकाणी कोण येते D येते. हे तर काही शब्द वाटून जाणार ना. नंतर चौथा भाऊ 4, 1, 20 आणि 5. इथं कोण येते D, इथं 1, इथं T आणि इथं Sचा काय ते S किती येते 19. आपला इथं कोण दिलेला 5, 5चा या ठिकाणी कोण येणार F नाही E, 1चा A, DAT म्हणजे डेट येते, 1चा कोण येते A येते, ठीक आहे. म्हणजेच इथे हा शब्द बनते, हाही शब्द बनते, हाही शब्द बनते, परंतु हा शब्द बनत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. ABCD या ठिकाणी दिलेला आहे OPQR, विचारलेला आहे WXYZ बरोबर किती. मग या ठिकाणी आपल्याला इथं लक्षात येते की A आणि O, A किती आणि O किती येते 15, म्हणजे इथं काय केलं प्लसचे 14, B 2, P किती येते 16, म्हणजे प्लस किती आहे 14. त्याचप्रमाणे C3, Q किती मिळाले 17, 17 म्हणजे 14 प्लस 13 म्हणजे किती मिळाले 17. मग त्याचप्रमाणे इथे सुद्धा काय करावं लागेल, या ठिकाणी आपल्याला जर आपण 14 प्लस केले तर इथे किती येणार K, त्यानंतर इथं पुन्हा जर का 14 प्लस केले तिथे किती येणार L, त्यानंतर Y मध्ये पुन्हा 14 प्लस केली तर M, आणि Z मध्ये पुन्हा 14 प्लस केली या ठिकाणी काय येणार N, म्हणजे पर्याय क्रमांक 3 KLMN. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 दिलेला आहे 204, 272 आणि 68. अचूक पर्याय निवडा, म्हणजे पुढचा पर्याय काय येणार. मग आपल्याला असं लक्षात या ठिकाणी काय केलं आहे मी 34 न समजा आपण भाग दिलेला आहे, तर इथं 34 न भाग जर देतो म्हटलं इथं किती येणार समजा 17, ठीक आहे. पुन्हा जर इथं भाग देतो म्हटलं किती येणार 102, इथं 17 सगळं किती येणार 102, इथे 34 न भाग, इथे 34 न भाग आणि पुढील संख्या 34 न भाग देणारी समजा इथं 85 आहे, 136 आहे, त्यानंतर 108 आहे आणि 250 आहे. हे जर का आपण भाग देतो म्हटलं तर 34 न भाग देणारी संख्या इथं 34 न जर भाग देतो म्हटलं तर 136 भागेला 34, मग इथं किती 17, इथं 2 × 12, इथं पुन्हा एकाला 2 8 16, 17 68, म्हणजे 34 न भाग देणारी संख्या कोणती 136, पर्याय क्रमांक 2.
नंतर प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58. एका कुटुंबात दोन दाम्पत्यांची दोन मुलं आहेत म्हणते. पी एफ ची आई आहे म्हणते. पी जी आहे, पी ही जी आहे एफ ची आई आहे, म्हणजे इथं आपण आई करू म्हणजे मायनस चिन्ह येणार. पुरुषासाठी प्लस दाखवलं जाते, महिलासाठी मायनस दाखवलं जाते. ए ची बहीण पी ची मुलगी आहे. पी ची जी मुलगी आहे म्हणते, पी ची मुलगी, पीला समजा मुलगी आहे, ते ए ची बहीण पी ची मुलगी आहे. आता पी ची मुलगी जे कोण आहे, पी ची मुलगी एफ, पी एफ ची आई आहे, एफ ची आई आहे. ए ची बहीण पी ची मुलगी, ए ची बहीण, एले एक बहीण आहे आणि हे जी बहीण आहे हे कोण आहे म्हणते, पी ची मुलगी आहे. तर या ठिकाणी काय येणार मग बहीण. ठीक आहे. ए क्यूचा मुलगा, ए जो आहे हा क्यूचा मुलगा, म्हणजे इथं या ठिकाणी क्यू आला, हा कोणाला याचा समजा मुलगा, म्हणजे हा कोण येणार प्लस. ए हा क्यूचा मुलगा आहे. एम क्यूची बहीण, क्यूची बहीण कोण आहे या ठिकाणी एम, क्यूची बहीण या ठिकाणी कोण आहे एम. जे एमची आई, जे जे आहे ती एमची कोण आहे म्हणते या ठिकाणी आई. डब्ल्यू विवाहित आहे, म्हणजे डब्ल्यू कोण आहे म्हणते विवाहित आहे. तर एका कुटुंबात दोन दाम्पत्य आहेत. पी एफ ची आई आहे, पी जी आहे ती एफ ची आई आहे. ए ची बहीण पी ची मुलगी आहे म्हणते. ए ची जी बहीण आहे हे पी ची मुलगी, एफ पी एफ ची आई आहे, पी एफ ची आई आहे. ए ची बहीण पी ची मुलगी, म्हणजे मुलगी आहे. ए क्यूचा मुलगा आहे, ए हा क्यूचा मुलगा आहे. एम क्यूची बहीण आहे, एम क्यूची बहीण आहे, एम ही काय बहीण आहे. जे एमची आई आहे, जे आहे ते एमची आई आहे, जे हे एमची आई आहे. डब्ल्यू विवाहित आहे, डब्ल्यू हा काय म्हणते विवाहित आहे. डब्ल्यू विवाहित आहे म्हणजे तिथे दोन दाम्पत्य, इथं दोन दाम्पत्य, इथे दोन दाम्पत्य. जे डब्ल्यू विवाहित आहे म्हणजे हे विवाहित आहे, म्हणजे एका झाले पुरुष झाले. ठीक आहे. तर डब्ल्यूचा ए ची संबंध काय, डब्ल्यूचा ए ची संबंध काय, म्हणजे समजा हे झाले याची समजा वडील, हे कोण झाली बहीण. आता याची आई म्हणजे याची सुद्धा कोण झाली आई, हे झाले वडील, म्हणजे म्हणण्याचा अर्थ क्यूचे सुद्धा काय झाले वडील. आणि हा याचा कोण आहे मुलगा. वडिलाचे वडील म्हणजे कोण लागणार, याचे आजोबा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण इंग्लिशमध्ये दिलेला आहे, ग्रँडफादर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58. नंतर प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 दिलेला आहे. एका सांकेतिक भाषेत 135 म्हणजेच 1925 असं दिलेलं आहे. त्यानंतर 256, 256 म्हणजे 4 2 3 4 2 5 3 6. त्यानंतर 241 म्हणजे किती. मग आपल्याला एक गोष्ट इथे या ठिकाणी लक्षात येते की इथं 1चा वर्ग 1 दिला आहे, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1, म्हणजे 4 16 1 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. एका कुराणामध्ये गाई व गुराखी आहेत, ज्यांची संख्या 24 आहे, त्यांच्या पायांची संख्या 48 आहे, तर कुराणातील गायांची संख्या किती. तर कुराणातील गायांची संख्या आपल्याला विचारली. पहा इथं या ठिकाणी कुराणातील गायांची संख्या, मग आता इथं आपण लिहू शकतो एकूण पायांची संख्या. इथं लिहायचं एकूण पायांची संख्येची किती दिलेली आहे 84, वजा डोक्याच्या संख्येची दुप्पट करायची 24 गुणिले 2. ठीक आहे. भागेला या ठिकाणी काय करायचं 2. मग आता इथं 84, 24 गुणिले किती 48. या ठिकाणी जर वजाबाकी करतो म्हटलं इथे किती येणार 6, इथे एक म्हणजे 36, 36 भागेल 2 म्हणजे या ठिकाणी किती आले 18. आणि आता हे जे काही समजा सूत्र येते म्हणजे पाय वजा डोक्याची दुप्पट भागेला 2, हे नेहमी 4 पायवाले जनावर येते. 4 पाय जनावर किती येणार 18, म्हणजे गायीची संख्या किती येणार 18. दिलेला आहे. एका सांकेतिक भाषेत ACENE म्हणजे 3 7 2 9 11 2 9 11. त्यानंतर BOIL हा शब्द कसा लिहा म्हणते. मग या ठिकाणी दिला एक ए म्हणजे 1 होते, एकची दुप्पट प्लस 1 म्हणजे किती झाले 3. सी म्हणजे 3, 3 ची दुप्पट 3 दुनी 6 प्लस 1 किती झाले 7. एन म्हणजे 14, 14 ची दुप्पट 28 प्लस 1 म्हणजे 29. ई म्हणजे 5, 5 ची दुप्पट 10 प्लस 1 झाले 11. म्हणजे तसं बी म्हणजे 2, 2 ची दुप्पट 4 आणि 1 प्लस 5. ओ म्हणजे 15, 15 दुनी 30 आणि 1 किती झाले 31. आय 9, 9 दुनी 18 आणि 19. एल 12 दुनी 24 आणि किती झाले 25. म्हणजे 5 31 19 25 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62. प्रश्न क्रमांक 62 दिलेला आहे. खाली दिलेल्या शब्दावर आधारित ACT
ACTBUSCARDAD प्रत्येक शब्दात इंग्रजी स्वराला इंग्रजी वर्णमालेच्या लगेच नंतर येणारे अक्षरस्वरूप बदलले आणि प्रत्येक व्यंजनाला लगेच अगोदर येणारे अक्षरस्वरूप बदलले तर यापासून तयार होणारा किती अक्षर समूहात स्वर येणार नाही म्हणते. मग काय म्हणते, प्रत्येक शब्दात स्वराला इंग्रजी वर्णमालेच्या लगेच नंतर, म्हणजे इथं या ठिकाणी कोण आहे स्वर, इथं ए आहे, याच्यानंतर लगेच कोण होणार बी, त्यानंतर इथं कोण आहे यू, यू नंतर लगेच इथं या ठिकाणी कोणतं येणार यू बी, त्यानंतर ए नंतर काय येणार पुन्हा इथं बी, पण पुन्हा ए नंतर या ठिकाणी काय येणार बी. ठीक आहे. व व्यंजनात काय म्हणते अगोदर, मग सीच्या अगोदर या ठिकाणी कोण येणार बी, त्यानंतर टीच्या अगोदर कोण येणार एस टी, त्यानंतर बीच्या अगोदर या ठिकाणी कोण येणार ए, त्यानंतर आरच्या अगोदर कोण येते एस, त्यानंतर सीच्या अगोदर कोण येणार बी, त्यानंतर आर म्हणजे तिथं कोण येणार एस आपलं आर एस टी, या ठिकाणी कोण येणार क्यू, क्यू आर, त्यानंतर डी, डीच्या अगोदर या ठिकाणी येणार सी, एच्या नंतर बी, डी, डीच्या अगोदर या ठिकाणी कोण येणार सी. तर किती अक्षर समज स्वर नसणार म्हणते. मग इथं एक स्वर नाही आहे, कारण इथं आहे, इथे स्वर नाही, इथे स्वर नाही, म्हणजे 3 अक्षर समज स्वर नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 63, दिलेल्या शृंखलेतील येणारी पुढील मालिका कोणती येणार म्हणते. म्हणजे दिला 1, 5, 21, 57 आणि 121. तर आपल्याला इथं लक्षात येते की 2चा वर्ग, इथं लक्षात येते की 4चा वर्ग, 4 16, 5 21, इथं 6चा वर्ग, इथं या ठिकाणी 8चा वर्ग, आणि इथं काय येणार मग इथं 10चा वर्ग म्हणजे किती येणार 100, 100 आणि 121 म्हणजे किती 221, पर्याय क्रमांक 3 221. त्यानंतर एक घड्याळ दर 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता ते बरोबर लावले, त्याच दिवशी दुपारी 4:15 वाजता कोणती वेळ दर्शवणार. मग आपण पहिले काय करू, आपण याच्यातून वेळ काढून घेऊ. दर 3 मिनिटाला किती सेकंद पुढे जाते म्हणजे 5 सेकंद पुढे जाते. 5 सेकंद म्हणजेच 1 तास, म्हणजेच 1 तासात जर का आपण 60 मिनिटाचा जर का आपण या ठिकाणी विचार करतो म्हटलं तर 5 गुणिले 60 भागिले 3 म्हणजे इथं 3 दुनी 6 म्हणजेच 5 दुनी किती होणार 100, म्हणजे किती सेकंद 100 सेकंद. मग आपण इथं तासाचा जर का विचार करतो म्हटलं तर 7 ते किती म्हणजे 4:15. ठीक आहे. मग 7 ते 4 पाहून घेऊ पहिले आपण. 7 ते 4 एकूण तास किती होतात आपल्याला 9. मग एका तासात 100, तर 9 तासात 9 गुणिले किती होणार मग 900 सेकंद. 900 सेकंद काय झाली घड्याळ म्हणते पुढे चालली. तर खरी वेळ कधी दर्शवणार, मग 900 सेकंद पुढे गेली तर आपण काय बोलले मिनिटात रूपांतर करून 6 भागून दिली तर किती येणार 15, म्हणजे 15 मिनिटं पुढे गेलेली म्हणजे 15 मिनिटं मागं, म्हणजे खरी वेळ किती दर्शवणार 4 वाजताची. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 65 PQRS 4 मित्र आहेत. म्हणजे PQRS हे 4 मित्र आहेत. त्यापैकी PQ फुटबॉल व क्रिकेट खेळतात, QR क्रिकेट आणि हॉकी खेळतात, PS बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळतात, RS हॉकी आणि बास्केटबॉल खेळतात. तर हॉकी कोण खेळत नाही. मग आपले 4 खेळ दिलेले आहे. मग आपण जर खेळ लिहून घेऊ तर या ठिकाणी फुटबॉल आणि क्रिकेट, तर या ठिकाणी फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात. फुटबॉल आहे, क्रिकेट आहे, त्यानंतर या ठिकाणी हॉकी आहे आणि या ठिकाणी काय आहे बास्केटबॉल आहे. मग आता P आणि Q फुटबॉल व क्रिकेट खेळतात. म्हणजे P आणि Q फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात म्हणते. त्यानंतर Q आणि R क्रिकेट आणि हॉकी खेळतात. Q क्रिकेट आणि हॉकी, R क्रिकेट आणि हॉकी खेळतात. त्यानंतर म्हणते P आणि S फुटबॉल आणि बास्केटबॉल. P फुटबॉल तर खेळते आणि बास्केटबॉल खेळते. P आणि S फुटबॉल आणि बास्केटबॉल, म्हणजे इथं आपण टिक मार्क करायची. त्यानंतर R आणि S हॉकी, R आणि S हॉकी आणि बास्केटबॉल. R हॉकी, R काय खेळतो हॉकी खेळतो आणि बास्केटबॉल म्हणजे इथे येणार, आणि S सुद्धा काय खेळतो हॉकी आणि बास्केटबॉल म्हणजे इथे येणार. तर म्हणतात काय, तर कोण हॉकी खेळत नाही, तर हॉकी कोण खेळत नाही, तर हॉकी खेळणारा हा भाग खाली आहे आणि इथं कोण येते P, म्हणजे हॉकी कोण खेळत नाही, P पर्याय क्रमांक 4 P. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65. प्रश्न क्रमांक आपल्याला दिलेला आहे 66. प्रश्न क्रमांक 66 आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी समजा असा एक त्रिकोण काढलेला आहे. त्रिकोण गुणिला प्रश्नार्थ चिन्ह बरोबर 48. त्यानंतर वर्तुळ त्रिकोण बरोबर किती आले 24. त्यानंतर समजा अशा प्रकारचा एक चौकोन वर्तुळ बरोबर किती 8. तर आपल्याला विचारलेला आहे हा चौकोन गुणिला वर्तुळ म्हणजे किती. मग 48 इथं या ठिकाणी आहे.
जर समजा आपण 8 पकडतो 4 पकडतो म्हटलं म्हणजे 8 सकम 48. वर्तुळ आपण 4 पकडलं की आपण वर्तुळचे 4 घेऊ. इथं 4 मध्ये 24 आलं मग इथं 4 ने 24 भागले किती येणार 6 म्हणजे इथं वर्तुळ किती आला 6 आणि त्रिकोण किती येणार 4 6 चूक 24. या ठिकाणी वर्तुळ किती येणार 6 हे किती आहे आपल्याजवळ इथं आलेले 8 आहे. नाही वर्तुळ 6 एक मिनिट हे किती झाले 8 आणि आपण किती घेतले 8 चूक 32 नाही 8 सकम 28 इथे किती येणार 6 हा येणार किती 6 मग गेले 6 ने भागले किती येणार 4 6 चूक 24 मग हा वर्तुळ किती येणार 4 मग इथं 8 आहे म्हणजे इथे किती येणार 2 4 2 8 म्हणजे चौकोनसाठी काय येणार 2 आणि त्रिकोणसाठी येणार 6 सांगितले किती येणार 12. पर्याय क्रमांक 2 12. प्रश्न क्रमांक 67. प्रश्न क्रमांक 67 दिलेला आहे. या ठिकाणी 24 2 100 इथं दिलेला आहे 5. त्यानंतर इथं 13 5 108 इथं दिलेलं आहे 6 तर 9 7 प्रश्नाचं चिन्ह दिलं आहे 4. मग इथं 24 5 120 आणि 5 2 10 म्हणजे किती झाले या ठिकाणी 130 होते. ठीक आहे 24 5 120 आणि 5 2 10 130. इथं 13 सकम 78 ठीक आहे 13 सकम 78 झाले 6 5 30 78 30 108. मग या ठिकाणी तसं जर का विचार करतो म्हटलं 9 चूक किती झाले 36 आणि 7 चूक किती झाले 28. ठीक आहे आणि या ठिकाणी जर प्रश्नाचं चिन्ह जर आपण पाहिजे म्हटलं 8 आणि 6 14 4 4 1 64 पर्याय क्रमांक 2 64. 68 प्रश्न क्रमांक 68 म्हणते MANAGER हा शब्द दिलेला आपल्याला 34. त्यानंतर DIRECTOR हा शब्द दिलेला आहे 35. त्यानंतर ASSISTANT हा शब्द दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी 36. तर विचारलेला आहे STAFF म्हणजे किती. तर इथं आपल्याला असं लक्षात येते की इथं आपल्याला स्वर पाहायला लागते स्वरांची संख्या आणि व्यंजनाची संख्या. स्वर किती आहे 1 2 आणि MANAGER आहे ना GE आहे आणि 3 म्हणजे स्वर किती या ठिकाणी 3 लिहिले. त्यानंतर बाकीची उरलेले म्हणजे 1 2 3 4 4 व्यंजन 4 लिहिले. मग स्वर जर का विचार करतो म्हटलं तर IEO हे झाले स्वर 1 2 3 4 5 झाले व्यंजन. या ठिकाणी त्याचा स्वर किती आहे इथं या ठिकाणी स्वरांची संख्या विचार करतो म्हणजे एकच आहे बाकी उरलेले काय 4 व्यंजन म्हणजे इथे किती येणार 14 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69. प्रश्न क्रमांक 69 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे NVESU त्यानंतर TERAH त्यानंतर NOMO तर RASM. तर आपल्याला दिलेला विसंगत घटक आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. जर आपण हे जर का शब्द व्यवस्थीकरण जर करतो म्हटलं तर इथं एक VENUS समजा असाही शब्द तयार होते. याचा अर्थ कोणत्या तरी ग्रहाचं नाव आहे तर हा जो या ठिकाणी ग्रह आहे हा ग्रह आहे ते शुक्र. त्यानंतर इथं TERATH जर हे जर का विचार करतो म्हटलं तर EARTH म्हणजे अर्थ म्हणजे काय होते पृथ्वी हे सुद्धा एक ग्रह आहे. त्यानंतर NOMO म्हणजेच याचं जर आपण विश्लेषण करतो म्हटलं तर MOON मून सुद्धा एक ग्रह नाही आहे तर काय हा उपग्रह. मून म्हणजे काय होते चंद्र परंतु हा कसा आहे उपग्रह आहे. पण ह्याचा जर का विचार करतो म्हटलं तर MARS मार्स हा जो एक ग्रह आहे हा ग्रह कोणता आहे मंगळ. तर हे तिन्ही ग्रह आहे बाकी हा कोणता उपग्रह आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 NOMO एक आहे वेगळा घटक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70. सिंह घोडा उंट जिराफ या प्राण्यांची 25 चित्रे याच क्रमाने लावल्यास 13व्या क्रमांक कोणता येणार म्हणजे इथं पहिला कोण आहे इथं या ठिकाणी पहिला क्रमांक सिंह आहे इथं घोडा आहे इथं उंट आहे आणि या ठिकाणी कोण आहे जिराफ आहे. मग 4 प्राणी आहेत मग पुन्हा जर का विचार करतो म्हटलं 14 क्रमांक कुठे येणार म्हणजे 4 सकट येतील या ठिकाणी 24. मग 25व्या क्रमांक पुन्हा कोणाचा येणार सिंहचा म्हणजे पर्याय क्रमांक 1 सिंह. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71. प्रश्न क्रमांक 71 दिला आहे टीचर क्लास. तर आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे मंत्री शासन राजा किंगडम पोलीस सुरक्षा आणि चोरतुरुंग. तर टीचर हा क्लासमध्ये शिकवतो. ठीक आहे टीचर हा क्लासमध्ये शिकवतो तर पोलीस काय करतो टीचर शिकवण्याचं काम करते क्लासमध्ये. पोलीस काय करते सुरक्षेचं काम करते म्हणजे त्या ठिकाणी काय सुरक्षा. पर्याय क्रमांक 3 सुरक्षा. हा प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक 72 मध्ये एका घडी 4:30 वाजले असता मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवते तर तास काटा कोणती दिशा दर्शवणार. मग आपण या ठिकाणी घड्याळ काढून घेऊ 12 1 2 3 4
5 6 7 8 9 10 आणि 11 4:30 वाजले. समजा आपण 4:30 वाजवले, या ठिकाणी हे तास काटा ना मिनिट काटा, तर 4:30 मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवते. हा जो काटा आहे पूर्व दिशा दर्शवून आला. सध्या हे दक्षिण आहे, हे पूर्व, हे उत्तर आणि हे पश्चिम. मिनिट काटा पूर्व दिशा म्हणजे म्हणण्याचा अर्थ मिनिट काटा इथून इथं गेला म्हणजे 90 अंश समजा घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरला. त्याचप्रमाणे मग तास काटा सुद्धा घड्याळीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे इथे येणार. मग ही दिशा कोणती येते? ईशान्य. ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व. पर्याय क्रमांक 1 उत्तर पूर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75. एका रांगेत कविता समोरून 10वी आहे म्हणते. कविता जर का विचार करतो म्हटलं, इकडून कविता हे समोरून किती आहे? 10वी. आणि प्रशांत पाठीमागून 25वा आहे. प्रशांत हा पाठीमागून 25वा आहे म्हणते. दोघांच्या मधोमध सविता आहे. दोघांच्या मधोमध या ठिकाणी सविता आहे. रांगेत एकूण 50 विद्यार्थी असतील म्हणजे हे टोटल किती आहे म्हणते? 50. याच्यापैकी 25 झाले म्हणजे इथून जेवढे किती आहे? 25 उरलेले. जर या ठिकाणी 10 आहे, ठीक आहे, या ठिकाणी 10 आहे, 10 आणि म्हणजेच इकडे किती उरलेले असेल, मग इथून एवढे किती असेल? हे 15. हे जर का समजा या ठिकाणी 15 आहे म्हणजे अर्धी वेळ म्हणजे इथं 7, इथं 7, 7 आणि 7 14, म्हणजे कारण की दोघांच्या मधात कोण आहे? या ठिकाणी सविता आहे. 7 आणि 7 14 काय झाले? 15. 15 आणि 25 आणि 25 झाले या ठिकाणी 50. तर सविता समोर कितवा क्रमांक? मग सविताचा जर का आपण निघून विचार करतो म्हटलं तर हे 10 आणि 7 17, 17 आणि 1 किती होणार? मग 18. म्हणजे सविताचा समोर कितवा क्रमांक येणार? 18वा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70 आपल्याला दिला आहे 10 15. प्रश्न क्रमांक 76. 10 15 25 45 आणि 85. तर या ठिकाणी 5 जोडले, या ठिकाणी 10 जोडले, या ठिकाणी आपण 20 जोडले, या ठिकाणी 40 जोडले, या ठिकाणी मग 80 जोडा लागल. 8 आणि 16 म्हणजे 165. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 77. प्रश्न क्रमांक 77 आपल्याला दिलेला आहे. इथं 19 गुणिला 19 अधिक 38 गुणिला 21 अधिक 21 गुणिला 21 भागेला 41 गुणिला 41 वजा 41 गुणिला 42 अधिक 21 गुणिला 21. मग या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की ए बी फॉर्म्युल्याचा गणित आहे. तर इथं ए म्हणजेच आपण 19 पकडू आणि बी म्हणजे या ठिकाणी आपण किती पकडले? 21 पकडले. मग आता ए इथं 21 म्हणजे किती होऊन आले? ए आपलं 21 म्हणजे आपण बी पकडले. इथं 21ची दुप्पट आहे म्हणजे इथं 2 बी आणि इथं काय? ए म्हणजे इथेच आहे, इथं वरतं प्लसमध्ये आहे. मग इथं इथे काय येणार? ए गुणिला 2 गुणिला बी, इथं बी गुणिला काय होणार? बी. मग आता आपला सूत्र तयार होते ए वर्ग प्लस 2ab बरोबर बीचा वर्ग. इथं काय होणार? ए वर्ग मायनस 2ab प्लस बीचा वर्ग. याचं जर का सूत्रात रूपांतर करतो म्हटलं तर याचा अर्थ होत असते ए अधिक बीचा वर्ग आणि भागेला ए मायनस बीचा वर्ग. म्हणजेच इथं ए म्हणजे 19 म्हणजे काय केलं आपण? 19 अधिक 21चा वर्ग भागेला इथं होणार 41 वजा 21चा वर्ग. मग 19 21 किती होणार? 40चा वर्ग आणि 21 मधून 41 गेले किती? 20चा वर्ग. वर्ग म्हणजे काय? 2 वेळा गुणाकार म्हणजे 40 गुणिला 40 भागेला 20 गुणिला 20. मग इथं 20 दुनी 40, 20 दुनी 40 आणि 20 दुनी किती झाली? 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 78. प्रश्न क्रमांक 78 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ए यास बी यास सी बरोबर 2/3 यास 5/7 यास 1/4 असेल तर. मग आता असेल तर विचारत आता या संख्येने काय करावं लागते? अपूर्णांक जर तुम्हाला गुणोत्तर दिलेला आहे तर छेदाचा आपल्याला लसावी काढावा लागेल. 7 3 आणि 4 याचा लसावी किती होणार? 84. 84 लसावीकडून प्रत्येक संख्येला गुणून द्या. 2/3 गुणिला 84 5/7 गुणिला 84 1/4 गुणिला 84. किंवा मग आता याला भागाकार द्यायला लागेल. 3 दुनी 6 3 8 24 28 दुनी किती झाले? 56. 7 1 7 2 14 12 5 किती होते? 60. इथं 21 1 21 म्हणजे 56 60 आणि 21 येते. पर्याय क्रमांक या ठिकाणी दिलेले नाही म्हणजे यापैकी नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82. प्रश्न क्रमांक 78 झाला 79. प्रश्न क्रमांक 79.
एका संख्येच्या 25% मध्ये एक संख्या माहीत नाही म्हणजे एका संख्येचा 25% म्हणजे भागेला 100. 64 मिळवल्यात त्या संख्येचा 50% मिळतात. त्या संख्येचा 50% म्हणजे 50% भागेला 100. तर त्या संख्या कोणती म्हणते? मग या ठिकाणी 25 गुणिले x म्हणजे 25x छेद 100. इथं 64, इथं 50x छेद किती झाले 100. हा इकडे मायनस, हा इकडे जाणार काय होणार मायनसच होणार. मग इथं 25x भागेला 100 मायनस 50x भागेला किती होणार 100. इथं मायनसचा 64. 25मधून 50 गेले किती उरणार? इथं 25x भागेला किती होणार 100. म्हणजेच 64 गुणिला 100 भागेला 25, 25 चौक 100 आणि 64 गुणिले 4 म्हणजे किती होते 256. पर्याय क्रमांक 1 256. a/b बरोबर 3/2 a चा घन b चा घन भागेला b चा घन. तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की a म्हणजे 3 आहे म्हणजे a चा घन म्हणजे 27, b म्हणजे 8 आहे, b चा घन 2 म्हणजे 8चा, b म्हणजे 2, 2चा तिसरा घात म्हणजे 8, इथं 8, 27 मायनस 8 किती होणार या ठिकाणी 19, 19/8. 80 दोन संख्येचे गुणोत्तर 17 यास 45 आहे. 17 यास 45 आहे. लहान संख्येचा 1/3 म्हणजे 17चा 1/3 आणि मोठ्या संख्येचा 1/5 म्हणजे 45चा 1/5 यांच्यातला फरक किती आहे म्हणजे 15चा. म्हणजे इथं 17 गुणिला 1 म्हणजे 17x छेद 3 वजा 5 9 55 म्हणजे 9x छेद किती होणार या ठिकाणी 5 9x छेद 5 9 म्हणजे 9x बरोबर इथे या ठिकाणी किती होणार 15. मग आपण जर का स्वतः म्हटलं इथं काही म्हणजे 1 आहे 17 गुणिला 1 म्हणजे 17x वजा 9 3 किती म्हणजे 27x भागीला 3 गुणिले 1 म्हणजे 3 म्हणजे किती 15. 27 मायनस 17 जर का आपण या ठिकाणी काढून म्हटलं इथे 10/3 गुणिले इथे किती होणार 15. 10/3 बरोबर 15 म्हणजे तिथे x बरोबर 15 गुणिला 3 भागेला 10 15 ते 45 म्हणजे x बरोबर किती आला 4.5. तर लहान संख्येचे खालीपैकी कोणती ना म्हणजे लहान संख्या कोणती ना म्हणजे हे म्हणजे लहान संख्या आपल्याला किती आहे 17. 17 गुणिला 4.5 जर काही आपण सोडतो म्हटलं तर 76.1/2 म्हणजे 76.5 येते म्हणजे पर्याय क्रमांक 3 76. 300 मीटर लांबीची एक रेल्वे 25 मीटर पर सेकंद वेगाने धावत आहे. आता रेल्वेची जी लांबी आहे 300 मीटरची आहे आणि तिचा जो वेग आहे म्हणते तो 25 मीटर पर सेकंद आहे म्हणजे एका सेकंदाला 25 मीटर. तर 200 मीटर लांब पुलाला किती वेळ ओलांडल? मग आता पुलाला ओलांडायचा आहे म्हणजे या ठिकाणी रेल्वेचा वेग अधिक पुलाचा रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी म्हणजे एकूण लांबी किती झाली 500 आणि वेग किती आहे 25 मीटर पर सेकंद म्हणजे 25 मीटर गेले भाग म्हटलं तर किती झालं 20 मीटर पर सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक 3 20 मीटर पर सेकंद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83. प्रश्न क्रमांक 83 दिलेला आहे. लोकांच्या एका गटात 20% पुरुष 30% महिला व उर्वरित पुरुष आहेत म्हणजे उर्वरित मुलं आहेत म्हणजे 20% पुरुष आहे आणि 30% या ठिकाणी महिला आहे. हे पुरुष आहे या ठिकाणी महिला आहे आणि मुलांची संख्या मग एकूण टक्के असते 100, मुलांची किती असते 50%. जर यांचे सरासरी वजन क्रमशः 50 किलोग्राम म्हणजे इथं 50 मीटर गुणतो तर इथे किती येणार 1000 आणि 40 मीटर गुणतो म्हटलं इथं 40 किती येणार 1200 आणि मुलं किती आहेत 3 म्हणजे किती येणार 5 ते 1500. जे सरासरी वजन विचारले 0 0 इथं 7 इथे किती झाले 3. मग एकूण व्यक्ती किती आहे 50 आणि 50 किती 100 100 फक्त म्हटलं सरासरी वजन किती येणार 37 किलोग्राम पर्याय क्रमांक 2. 84 प्रश्न क्रमांक 84 11 वजा कंसात 3 भागेला 4 कंस कंप्लीट चा 8 वजा 4 वजा 8च्या डोक्यावर 12 कंस कंप्लीट. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर सर्वात पहिले आपले लेखांचे भागोभागाच्या नियमानुसार इथं कंसाच्या आतमध्ये जर का समजा अंकदर्शक रेषा तर पहिले अंकदर्शक रेषा सोबत बाकी जायचं तसं 11 वजा कंसात 3 भागेला 4 चाचीचे म्हणजेच गुन्हेला होते 8 वजा 8 मधून 4 गेले किती होती 4 मायनसचा 4 मायनस मायनस काय होणार प्लस म्हणजे प्लसची तर 4 झाली. मग या ठिकाणी 11 मायनस 3 भागेला 4 गुणिला 8 अधिक 4 4 गुणी किती झाले 8 इथं 11 मायनस 3 गुणी 6 6 4 किती मिळाले या ठिकाणी 10 10 मधून 11 गेले किती होते 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 1. या ठिकाणी प्लसच्या चिन्हासाठी भागाचं चिन्ह द्यायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85. प्रश्न क्रमांक 85 5x - 7 ही विषम संख्या असेल तर त्यानंतर येणारी 18वी सम नैसर्गिक संख्या कोणती?
5x मायनस 7 ही कशी संख्या म्हणते विषम, तर त्यानंतर येणारी 18वी समसंख्या. मग आता क्रमागत समसंख्या जर विचार करतो म्हटलं तर समसंख्येचा फरक किती असते 2चा. 18वी म्हटल्या म्हणून 18 दुनी काय होणार या ठिकाणी 36, त्याच्यात जोडा लागेल. मग इथं 5x मायनस 7 18 दुनी किती होते 36 प्लस, मग इथं 5x 36 मधून जर का आपण या ठिकाणी 7 काढतो म्हटलं म्हणजे किती उरले मायनसचा 29, म्हणजे 18व्या क्रमांकाची कोणती येणार 5x इथं प्लस मायनस मायनस इथं प्लस 29. प्रश्न क्रमांक 86. रघुनाथांनी मोटरसायकल 22,800 रुपयाला विकत घेतली होती. ती विकल्याने 14% त्याला नफा झाला, तर मोटरसायकलची विक्री किंमत किती असावी. आता मोटरसायकलची या ठिकाणी खरेदी किंमत म्हणजे 100% आपली खरेदी किंमत दिली आहे. 22,800 खरेदी किंमत नेहमी 100% असते आणि हे 14% नफ्याने विकले म्हणजे 100ची वस्तू 14% नफा म्हणजे 114. तर 114 म्हणजे किती, म्हणजे 22,800 गुणिला 114 भागेला 100. हे 2 शून्य 2 शून्य कटले म्हणजे 288 गुणिला 114. याचा जर का आपण या ठिकाणी गुणाकार करतो म्हटलं तर इथं येते 25,992 म्हणजे पर्याय क्रमांक 3 25,992. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87 आपल्याला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक रोमन आकडे दिलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला आकडा दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तर आपल्याला विसंगत घटक ओळखणं आहे. तर इथं आहे 5 5 आणि 4 किती 9 आणि हे गेले आपण नेक्स्ट 10 म्हणतो 10 मधून 1 अलीकडे असं वजा करायचा नंतर असं प्लस करायचा 10 मधून 1 गेला 9 म्हणजे हे बरोबर आहे. नंतर हे झाले 10 या ठिकाणी हा 1 10 मधून 1 गेला किती होते 9 हे बरोबर आहे. मग हे 10 किती झाले 20 आणि 20 मधून 9 गेले किती होते 11. मग हे किती आहे 9चा म्हणजे हे चुकीचं होणार. त्यानंतर इथं 10 10 5 किती झाले 15. ठीक आहे, इथे किती झाले 4 15 मधून 4 गेले किती उरले 11 आणि 11च म्हणतो आपण. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. आपण x म्हणजेच काय पकडू बरोबर प्रश्न, x म्हणजे बरोबर आणि y बरोबर म्हणजे काय पकडू चुकीचे. मग x म्हणजे बरोबर y म्हणजे चुकीचे. मग काही प्रश्न बरोबर होते काही प्रश्न चुकीचे होते असे म्हणून त्याने एकूण प्रश्न किती सोडवले म्हणते 40 प्रश्न सोडवले म्हणजे तर 40. बरोबर उत्तरासाठी 3 गुण मिळतात म्हणजे 3x आणि चुकीसाठी 1 गुण कमी मिळाले जाते म्हणजे 1y आणि असे गुण त्याला गुण किती मिळाले 0 म्हणजे तर 0 लिहिले. मग या ठिकाणी काय होणार याची बेरीज करायची. मग बेरीज करताना प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस कटून जाते. 3x आणि 1x किती झाला 4x बरोबर इथे किती झाले 40 आणि 0 किती झाले 40 म्हणजे x बरोबर किती झाले या ठिकाणी 10 म्हणजे बरोबर प्रश्न किती होते 10 आणि एकूण प्रश्न होते 40 म्हणजे चुकीचे किती असणार 30. पर्याय क्रमांक 2 30. 90 प्रश्न क्रमांक 90 0 23 4 3 4 3 4 असं करत करत आपल्याला दिलेलं आहे. ए बी स्वरूपात आहे तर बी मायनस ए बरोबर किती. मग आता आपल्याला असं लक्षात येते की हे अंक पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणजेच पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणजे हे आवर्ती दशांश पूर्णांक आहे. तर आपल्याला जो अंक पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यावर वार द्यायचा म्हणजे रेष द्यायची. मग जिथपर्यंतचे अंक लिहून घ्यायचे जिथपर्यंत अंक पुन्हा पुन्हा म्हणजे 234च्या डोक्यावर बार. मग आता याची मांडणी करताना पूर्ण संख्या जसच्या तशी लिहायची. जेवढ्या अंकावर रेष आहे जेवढ्या अंकावर बार आहे त्याच्याऐवजी तेवढे 9, जेवढ्या अंकावर बार नाही त्याच्याऐवजी 0, ज्या अंकावर बार नाही तो अंक त्यातून वजा करावा लागते. म्हणजेच इथे किती 234 वजा 2 234 मध्ये 2 गेले 232 भागेला 990. इथे जर का आपण सोडतो म्हटलं तर बे बे इथे किती 16 इथे जर का सोडतो म्हटलं 495. आता त्याला भाग जात नाही. आता याला भाग जाते म्हणजे बी आणि याचा फरक विचारला म्हणजे या दोघांचा जर आपल्याला फरक विचारला तर फरक जर आपण 495 वजा 116 जर का आपण वजाबाकी करतो म्हटलं तर 379 येणार. पर्याय क्रमांक 1 379. प्रश्न क्रमांक 91 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 91 आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे दिलेला आहे. इथं 1 इथं 1 इथं 1 इथं 1 इथं शेवटी किती दिला 6 दिलेला आहे -1 इथं -1 त्यानंतर इथं -1. मग असं दिलेलं आहे तर काय करायचं आहे सोडवायची शॉर्टकट पद्धत सांगतो. सर्वात खालचा पूर्णांक पहिले अंश लिहून घ्यायचा मग छेद. मग इकडे घरापार 3 घर आहे म्हणजे या ठिकाणी आपण 3 टेबल 1 2 आणि 3. आता याचा गुणाकार आणि जोडताना किंवा वजाबाकी करताना चिन्ह लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता कसं होते तर ह्या संख्येचा इथं 1 1 आहे म्हणजे या संख्येचा सोबत गुणाकार 6 1 6 इथं वजाबाकी आहे म्हणून 6 मधून 1 गेला 6 मधून 1 गेला किती होते 5 म्हणजे इथे 5. मग 5 1 5 आणि 5 1 5 5 मधून 6 गेला म्हणजे 5 मधून 6 गेला किती -1 -1 म्हणजे किती -1. मग आता -1 गुणिला
हा एक -1 गुणिले 1 म्हणजे काय मायनसचा 1 आणि -1 मधून जर का -5 वजा करतो म्हणजे मायनस मायनस प्लस म्हणजे इथे काय मायनसचा 6 म्हणजे इथे मायनसचे 6. जर या ठिकाणी कोणतीच संख्या दिलेली नाही म्हणजेच उत्तर हे 1 पेक्षा कमी असणार. म्हणजेच इथे या ठिकाणी हे काय अंश आणि काय या ठिकाणी छेद म्हणजे 106 मायनस मायनस कटले म्हणजे उत्तर काय येणार 106 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82. प्रश्न क्रमांक 92. 1 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती खोक्यात 10 सेंटीमीटर बाजू असलेली घनाकृती किती खोके मावणार पहा. आता इथं 1 मीटर दिलेला आहे आणि इथं दिलेला आहे 10 सेंटीमीटर. मग 1 मीटर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायला सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर लक्षात असेल. तर 1 मीटर बाजू असलेल्या घनाकृती खोक्यात 10 सेंटीमीटर बाजू असलेले किती घनाकृती खोके मावणार. मग या ठिकाणी हा जो खोका येणार हा येणार मोठा आणि या ठिकाणी हा कोणता येणार लहान. तर आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं या ठिकाणी लक्षात मोठ्या खोक्यांचे घनफळ मोठ्या खोक्याचे घनफळ भागेला लहान लहान खोक्याचे घनफळ. मोठ्या खोक्याचे घनफळ किती या ठिकाणी 100 आहे ना. मोठ्या खोक्याचे घनफळ किती 100 आणि लहान खोक्याचे घनफळ किती 10. आता घनफळ म्हटलं म्हणजे काय होणार घन म्हणजे 0 0 कटला म्हणजे 10चा तिसरा घात म्हणजे इथे किती येणार 1000 म्हणजे पर्याय क्रमांक 3 1000. प्रश्न क्रमांक 92. प्रश्न समांतर श्रेणीमध्ये 9 13 17 21 चा प्रथम 16 पदांची बेरीज किती म्हणते. तर 16 पदांची बेरीज किती म्हणते 16 पदांची बेरीज. मग आता या ठिकाणी तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न विचारले जाते. तर या ठिकाणी आपल्याला विचारू शकते शेवटचे पद. तर शेवटचे पद जर आपल्याला कळायचं तर यासाठी सूत्र येते a(n-1) इथं काय येणार d. ठीक आहे. मग आता ए म्हणजेच आपण काय म्हणू ए म्हणजेच काय म्हणायचं पहिले पद. त्यानंतर n म्हणजे शेवटचे पद आणि d म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं अंतर. मग आता शेवटचे पद जर आपल्याला काढायचं असेल तर या ठिकाणी शेवटचे पद म्हणजेच काय येते a(n-1) इथं d. शेवटचे पद काढायचं असेल तर जर आपल्याला काढायचं आहे एकूण पद. जर आपल्याला एकूण पदांची जर का संख्या काढायची यासाठी सूत्र येते n-1 भागेला n-a भागेला a प्लस काय होणार 1 एकूण पद म्हणून. आणि आता आपल्याला इथं काय काढायचं आहे 16व्या पदाची बेरीज म्हणजे एकूण पदांची बेरीज. मग एकूण पदांची बेरीज आपल्याला काय विचारलं एकूण पदांची बेरीज. मग एकूण पदांची बेरीज विचारलं त्याचं सूत्र येते n भागेला 2 कंसात 2a प्लस n-1 इथं येणार d कंस कंप्लीट. मग आता n म्हणजे काय शेवटचं पद n म्हणजे शेवटचं पद म्हणजे या ठिकाणी काय येणार 16 भागेला 2. इथं 2a म्हणजे पहिलं पद म्हणजे या ठिकाणी काय येणार 9 अधिक n म्हणजे शेवटचं पद इथं 16 वजा 1 इथं काय येणार d म्हणजे अंतर 9 आणि 9 आणि 13चा फरक इथं 4चा म्हणजे इथे किती येणार 4. ठीक आहे. मग 16 ले 2 जर भागले तर 8 आले. इथं 2 गुणिला 9 म्हणजे या ठिकाणी 9 दिली किती 18 अधिक 16 - 1 15 15 गुणिला 4 किती होते 60. ठीक आहे. इथे किती झाले मग हे 76 गुणिला 78 गुणिला 8 8 64 4 8 6 पाठीसाठी 56 56 6 गुणिले 62 म्हणजे 624 पर्याय क्रमांक 2 624. लक्षात ठेवा शेवटचे पद काढायचं हे सूत्र एकूण पदांची संख्या पाहिजे हे सूत्र वापरायचं आणि एकूण पदांची बेरीज पाहिजे हे सूत्र वापरायचं म्हणजे तिन्ही सूत्र तुम्हाला सांगून दिलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93 नंतर प्रश्न क्रमांक 94 खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर इथं दिला 5/6 5/7 5/8 5/9 सर्वात लहान अपूर्णांक कोणता. मग दिलेल्या अपूर्णांकात जर का समजा आपला अंश सारखा असेल तर जो अपूर्णांक मोठा दिसते तो सर्वात लहान असते. ठीक आहे. आणि जो अपूर्णांक लहान दिसते तो सर्वात मोठा असते. परंतु जर का समजा छेद सारखा असेल तर जो अपूर्णांक मोठा असते तो मोठा असते जो अपूर्णांक लहान असते लहान असते. जर अंश सारखा असेल तर मोठ्याले लहान म्हणायचं लहानले मोठं. आणि जर का छेद सारखा असेल तर मोठ्याले मोठा आणि लहानले लहान. या ठिकाणी अंश सारखा आहे म्हणून मोठ्याले आपण लहान म्हणू आणि लहानले मोठी म्हणायची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94 नंतर प्रश्न क्रमांक 95. प्रश्न क्रमांक 95 मध्ये 6 ते 24 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्येच्या मधोमध दोन संख्येची मूळ संख्येची बेरीज किती म्हणजे 6 ते 24 मध्ये पहिली संख्या येणार मूळ 7 त्यानंतर 11 त्यानंतर 13 त्यानंतर 17 त्यानंतर 19 त्यानंतर 23 त्यानंतर 24 येणार. पण 24 पर्यंतच पाहिजे 30 पर्यंत मूळ संख्या झाल्या 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे मधली संख्या काय दिली हे म्हणजे किती झाली 30 30 भागेला 2
भागाकारकाने बेरीज विचारली फक्त, म्हणजे उत्तर किती येणार 30. पर्याय क्रमांक 3 30. 33 मीटर कापड विकल्यावर एका दुकानदाराला 100 मीटरच्या कापडाच्या खरेदी किमती एवढा नफा होतो, तर त्या वस्तूचा शेकडा नफा किती? पहा, आता 33 मीटर कापड विकल्यावर मग आता शेकडा नफा पाहिजे आपल्याला. नफा पाहिजे, नफा सूत्र नफा बरोबर काय म्हणते, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. ठीक आहे, मग पहा 33 मीटर कापड विकला. आता एखादा व्यक्ती 33 मीटर कापड विकून आला, तर 33 मीटर तो कापड कधी विकणार, ज्यावेळेस त्याजवळ 33 मीटर कापड खरेदी केला असणार, तर त्याला 11 मीटर कापडाच्या खरेदी किमती एवढा नफा होणार. त्याला 11 मीटरचा नफा तो होणार, पण कसा खरेदी किमती एवढा म्हणून आपण इथं खरेदी किंमत लिहिली. जर म्हटलं असतं 11 मीटरच्या विक्री किमती एवढा नफा, आपण इथं विक्री किंमत लिहिली असती. मग खरेदी आपण जवळनाची म्हणजे इथं -33 इकडे त्यांना काय प्लसचा 33 आणि 11 म्हणजे इथं 44 या ठिकाणी खरेदी किंमत येणार, बरोबर 33 या ठिकाणी काय येणार विक्री किंमत. मग खरेदी किंमत विक्री किंमत होणार, विक्री किंमत खरेदी किंमत होणार, म्हणजेच खरेदी किंमत या ठिकाणी किती येणार 33 आणि विक्री किंमत या ठिकाणी किती येणार 44. म्हणजे एक वस्तू 33 ला खरेदी केली आणि 44 रुपयाला विकली, म्हणजे या ठिकाणी 11 रुपयाचा काय झाला नफा झाला. मग आता शेकडा नफ्याचं सूत्र येते, शेकडा नफा बरोबर नफा भागेला खरेदी किंमत गुन्हेला काय म्हणतो आपण 100. मग आता खरेदी किंमत किती आहे 33 आणि नफा किती झाला 11. 33 वर 11, आता 100 वर किती 11 त्रिक 33 आणि 100 भागेला 3 म्हणजे 33.103% नफा. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहे, तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती पहा. आता 16 खांबातील अंतर किती म्हणजे 480 मीटरचं. तर आता जर तुम्हाला अंतर काढायचं असेल तर 2 खांबाची आवश्यकता लागणार, 2 खांबातील आवश्यकता अंतर लागणार. तर इथं जेवढे तुम्हाला खांब दिलेले आहे त्याविषयी एक खांब काय करायचा कमी करायचा, म्हणजे इथे किती 15 आले. मग या 480 ला आपण किती भागून द्यायचा 15 म्हणजे आपले 2 खांबातील अंतर माहित पडेल. तर 480 भागिले 15, 15 1 15, इथं 15 ते 45, इथे किती उरले 3, 15 दुनी 30, म्हणजे या ठिकाणी किती झाले 32. म्हणजे 2 खांबातील अंतर किती मीटर येते 32 मीटरचं. तर 5व्या आणि 9व्या 5 आणि 9च्या मंदात दरम्यान एकूण किती खांब येऊन आले 4. मग 2 खांबातील अंतर 32 म्हणजे 32 गुणिले 4, 4 दुनी 8, 4 ते 12 म्हणजे 128 मीटरचं अंतर. पर्याय क्रमांक 2. क्रमांक 98. 18 मजूर दररोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. 18 मजूर दररोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात, तर 20 मजुरांनी 36 दिवसात काम संपवायचे असणार तर किती दिवस लागणार म्हणजे माहिती म्हणजे एक्स. मग या ठिकाणी पुन्हा तेच एक कुठून जाते 18 गुणिले 12 गुणिले 30 भागेला 20 गुणिले 36 बरोबर काय होणार एक्स. मग इथं या ठिकाणी 18 दुनी किती होणार 36, आता बेसक 12, 0 0 कटला, इथं 3 3 9 म्हणजे किती दिवस लागणार 9 दिवस लागणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99 म्हणते, एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिंदीत अनुत्तीर्ण झाले. आता इथं हिंदी विषयात अनुत्तीर्ण झाले किती टक्के 35%. अनुत्तीर्ण म्हणजे काय नापास. ठीक आहे, अनुत्तीर्ण म्हणजे नापास. आणि त्यानंतर 45% विद्यार्थी इंग्रजीत नापास. इंग्रजीत 45% नापास, म्हणजे इथं काय लिहिले आपण नापास. आता दोन्ही विषयात नापास किती दिले 20, मग याची काय बेरीज 6 5 हातचा 1 म्हणजे किती झाले 81, इथं किती 35. ठीक आहे, इथे किती झाले 80. दोन्ही विषयात नापास किती आहे 20, म्हणजे दोन्ही विषयात नापास म्हणजे इथून वजा करायचे म्हणजे किती झाले 60. हे शेवटी काय भेटणार आपल्याला नापास. हे नापास तर पूर्ण ज्ञान कोणाची होणार नापासचीच. मग आता एकूण विद्यार्थी किती असते 100% पैकी 60% नापास, तर मग 40% काय झाले या ठिकाणी पास. पर्याय क्रमांक 4 40. प्रश्न क्रमांक 100 शेवटचा प्रश्न. प्रतीकने मशीन खरेदीसाठी 6,000 रुपये घेतले. प्रतीकने मशीन खरेदीसाठी 6,000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून कर्जमुक्त झाला, तर बँकेकडून व्याजाचा दर किती. मग आता पहा या ठिकाणी मुद्दल आपल्याला दिलेली किती 6,000 रुपये आणि याला 10,200 रुपये भरून मुक्त झाला, म्हणजे हा काय रास होईल म्हणजे अमाऊंट की त्याला 10,200 रुपये. आणि या ठिकाणी वेळ दिला 3 वर्ष 6 महिने. 3 वर्ष 6 महिने, 3 वर्ष म्हणजे बाकी 36 आणि सांगितलं, इथं 42 महिने आपल्याला दिला. मग आता इथं आपल्याला रास वजा मुद्दल बरोबर आपल्याला काय भेटते व्याज. मग रास आहे आपल्याजवळ 10,200, मुद्दल आहे आपल्याजवळ 6,000, म्हणजे व्याज किती भेटेल आपल्याला 4,000 रुपये. ठीक आहे, 4,200 रुपये व्याज किती भेटेल 4,200. आपलं सूत्र म्हणते सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज बरोबर PNR भागेला काय म्हणून आपण 100. सरळ व्याज किती आपल्याजवळ 4,200 आपण इथं लिहून घेतला. मुद्दल आपल्याजवळ 6,000. त्यानंतर आपल्याला वेळ किती आहे 42 महिने, दर काळाचा आहे. आणि इथं काय येणार भागेला 100. हे 42 काय या ठिकाणी महिने, मग याला सुद्धा 12 भागाचं. मग आता या ठिकाणी हे 2 0 2 0 कटले
आणि या ठिकाणी हे 42 कटले आणि या ठिकाणी 12 पंच 60 म्हणजे इथे किती उरले 100, इथे किती उरले 5 गुणिला 8, 5 न 100 ला वागलं 20% म्हणजे व्याजाचा दर किती येणार 20%, पर्याय क्रमांक 3.